तर मित्रांनो, आज आलतो मी नाशिकमधल्या फेमस गोंडेश्वर मंदिरला. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितला असाल, आपण शिर्डीला होतो. मग काही सकाळ सकाळ चाय बी पिला आणि नंतर मग निघाला डायरेक्ट शिर्डीशी गोंडेश्वर मंदिरला जावला. नंतर मग पोहोचलो इथं गोंडेश्वर मंदिरला आणि इथं पोहोचल्या काही आतमध्ये आल्यावर एवढं भारी वाटलं असेल ना. मंदिरचा व्ह्यू बघून एकदम पीसफुल होता सगळा. आणि हा मंदिर तुम्ही रील मध्ये पण बघितलं असाल, जाम फेमस आहे इथं. सगळे रील बिल जाम व्हायरल होतात. नंतर मग आम्ही पण तिकडची रील बिल काढल्या. नंतर मग तिकडची निघावला एक त्र्यंबकेश्वरला जावला. मग त्र्यंबकेश्वरला जाताना इथं एक स्वामींचा मठ लागतंय मस्त. मग इथं पण स्वामींच्या मठात मग पाया बिया पडलो आम्ही. नंतर मग तिकडची आलो डायरेक्ट इथं त्र्यंबकेश्वरला. इथं त्र्यंबकेश्वरला येऊनची एवढी गर्दी होती ना बाबा. की बाहेरशीच आम्ही फोटो काढलं आणि नंतर समजला की इथं बघा लाईनीला किती गर्दी होती. बोलतो 8 तास लागतील. मग काय आम्ही बाहेरशीच मुखदर्शन घेतला आणि इथं बघा देवळाचं काम पण चालू होता. आणि इथे त्र्यंबकेश्वरला एक स्कॅम चालू आहे. इथं बघा तुम्ही VIP पासचे पैसे बघा 2,500 रुपये घेतात. मग काय तसंच गप आलो आम्ही मुखदर्शन घेऊन आणि नंतर मग निघाला एक त्यांची घरात जावला. मग काय घरात जाताना मला कंटाळा आलता, मग पप्पालाच दिली गाडी चालवायला. नंतर मग काय पोहोचलो घरात. चला मित्रांनो, आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.